तर आज आपण काय पाहणार आहोत, फ्रेम डब्ल्यूएच क्वेश्चन. फ्रेम म्हणजे काय? फ्रेम म्हणजे तयार करा. फ्रेमचा अर्थ काय? फ्रेम डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन तयार करा. तसे दोन प्रकारचे क्वेश्चन असतात, एक डब्ल्यूएच क्वेश्चन आणि दुसरा व्हर्बल क्वेश्चन. दोन क्वेश्चन म्हणजे प्रश्न जे असतात ते दोन प्रकारचे, एक डब्ल्यूएच क्वेश्चन आणि दुसरा व्हर्बल क्वेश्चन. आले का लक्षात? आता व्हर्बल क्वेश्चन काय असतो तो आपण नंतर पाहू. ते सहाय्यकारी क्रियापदाला सुरुवात होते, तो नंतर पाहू आपण. आता बघूया आपण काय डब्ल्यूएच क्वेश्चन. आता तुम्हाला परीक्षेत कसा प्रश्न विचारला जातो, तर एक वाक्य दिलं जातं, असं वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यामध्ये तुम्हाला काही शब्दांना अशी अधोरेखित केलं, अंडरलाईन करून दिलेली असते. काही शब्दांना काय केलं असते? अधोरेखित केलेलं असते, अंडरलाईन केलेली असते आणि ते अंडरलाईन केलेला शब्द उत्तर मिळावं असा प्रश्न तयार करायचा असतो. काय सांगितलं? अधोरेखित केलेला शब्द उत्तर मिळावं असा प्रश्न तयार करायचा असतो. अंडरलाईन केलेला शब्द हे उत्तर मिळावं असा प्रश्न तयार करायचा असतो, त्याला डब्ल्यूएच क्वेश्चन. समजलं? मग आता मी त्यासाठी एक सूत्र मांडलेलं आहे. डब्ल्यूएच शब्द, डब्ल्यूएच शब्द प्लस सक्रिय म्हणजे सहाय्यकारी क्रियापद प्लस अधोरेखित न केलेले शब्द प्रश्नचिन्ह. डब्ल्यूएच शब्द म्हणजे हे शब्द मांडलेलेच आहेत तुम्हाला. डब्ल्यूएच म्हणजे ज्याची सुरुवात डब्ल्यूएच होते असे शब्द. डब्ल्यूएच शब्द प्लस सहाय्यकारी क्रियापद प्लस अधोरेखित न केलेले शब्द आणि प्रश्नचिन्ह, आणि एवढं केलं की तुम्हाला 1 मार्क मिळतो. ते कसं करायचं आपण बघूया. आता डब्ल्यूएच शब्द कशा पद्धत, डब्ल्यूएच शब्द कसा शोधायचा, तर तुम्हाला मी काही आयडिया दिले तिथं. कारण तुम्हाला अगोदर इंग्लिशचा प्रॉब्लेम येतो, वाचायला थोडं अर्थ नाही समजला, अर्थ समजला की तुम्हाला त्याचा अर्थ समजला तर तुम्हाला समजतं की आपल्याला काय ऍक्च्युअल वापरायचं आहे हे समजतं. पण अर्थ जर का वाक्याचा समजेना तर माझा प्रॉब्लेम येणार आहे. म्हणून मी तुम्हाला काही आयडिया दिले. हे सगळे डब्ल्यूएच शब्द आहेत बघा. फेन ची सुरुवात डब्ल्यूएच नी झाली की नाही, फेअर ची सुरुवात डब्ल्यूएच नी झाली की नाही, पाय ची सुरुवात डब्ल्यूएच नी झाली, विच ची सुरुवात डब्ल्यूएच नी झाली, हू आणि हुम याची सुरुवात सुद्धा डब्ल्यूएच नी झाली, पाठ ची सुरुवात डब्ल्यूएच झाली. फक्त हा अपवाद आहे त्याला, हो, तोही प्रश्न विचारण्यासाठी वापरला जातो. आता बघा, आता तुम्हाला माहिती आहे हाव, व्हेन म्हणजे केव्हा. हा शब्द कधी वापरायचा इथं ते मी तुम्हाला समजून सांग. हा व्हेन इथं डब्ल्यूएच शब्द आपल्याला सुरुवात कशाला पाहिजे, कशाला व्हायला पाहिजे, डब्ल्यूएच शब्दाने व्हायला पाहिजे. यापैकी कुठल्या तरी एका शब्दाने व्हायला पाहिजे. मग कोणत्या वेळी कोणता शब्द वापरायचा ते माहिती मी पुढे दिली. जर वाक्यात वेळेसंबंधी माहिती दिली असेल, वेळेसंबंधी जर माहिती दिली असेल, टाइम बद्दल माहिती दिली असेल तर व्हेन सुरुवात करायची. म्हणजे अंडरलाईन केलेल्या शब्दांमध्ये जे अंडरलाईन केलेलं असतं ना त्याच्यात बघायचं कशाबद्दल माहिती दिली. या अंडरलाईन केलेल्या वाक्यामध्ये जर वेळेसंबंधी माहिती दिली असेल तर व्हेन वापरायचं. कुठं वापरायचं चाललंय आपला हा विषय, याचा विषय चाललेला आहे. डब्ल्यूएच शब्द कोणता वापरायचा हा विषय चाललेला आहे आपला. अजून पुढे आपण गेलेलो नाही सूत्रामध्ये, सूत्र पाठ करून ठेवायचं मात्र. डब्ल्यूएच शब्द, सहाय्यकारी क्रियापद आणि अधोरेखित न केलेले शब्द आणि प्रश्नचिन्ह हे पाठ असलं की मग कशाला सुरुवात केली समजतं लगेच. आणि मग फेन कधी वापरायचं, तर वाक्यात वेळेसंबंधी माहिती दिली असेल तर. समजलं? म्हणजे टाइम दिला असेल 12 o'clock, 6 o'clock, आफ्टरनून, टुडे, लास्ट इयर, म्हणजे असं काही दिलं असेल तर आपण वेळ म्हणा केव्हा असं म्हणतो ना. 12 o'clock केव्हा, 6 o'clock केव्हा, मिडनाईट केव्हा म्हटले त्याचं उत्तर मिळते ना आपल्याला. किंवा आपण असं म्हटलं की लास्ट इयर केव्हा असा प्रश्न विचारतो ना. लास्ट इयर हे उत्तर येण्यासाठी प्रश्न विचारतोय. समजलं? फेर कधी वापरायचं समजलं, जेव्हा वेळेसंबंधी माहिती दिली असेल. आता कोठे, फेअर मीन्स कोठे, हा शब्द कधी वापरायचा, तर ठिकाणाबद्दल माहिती दिली असेल तर. वाक्यात ठिकाण, प्लेस बद्दल माहिती दिली असेल वाक्यात तर फेअरचा वापर करायचा. आता प्लेस बद्दल माहिती म्हणजे कसं, आय वॉज बॉर्न ॲट सांगली, सांगलीला अंडरलाईन लागली. कोठे जन्मला, उत्तर दिला सांगलीच्या. समजते?
म्हणजे माय स्कूल इज इन विश्रामबाग. विश्रामबाग आहे माझी. कुठं माझी स्कूल आहे असा प्रश्न विचार. कोठे माझी स्कूल आहे असा प्रश्न विचारणार ना तुम्ही, तर ते उत्तर काय म्हणणार? विश्रामबाग. समजले का तुम्हाला? म्हणजे वाक्यात ठिकाणाबद्दल हे माहिती असेल ना तर मग कुठला शब्द वापरायचा तुम्हाला प्रॉब्लेमच येणार नाही. आणि मग वाक्यात ठिकाणाबद्दल माहिती असेल, वाक्यामध्ये ठिकाणाबद्दल माहिती असेल तर व्हेअरचा वापर करायचा. दुसरं समजलं तुम्हाला? तिसरं व्हाय. हे फार सोपं असतंय. व्हाय म्हणजे का. वाक्यात बिकॉज असेल, बिकॉज वाक्यात बघायचं, वाक्यात बिकॉज असेल तरच व्हायने सुरुवात करायची. वाक्यात काय असेल? बिकॉज. कारण आपण कसं असतंय फायनी बघा, तुम्हाला माहित असेल प्रश्न, फायनी प्रश्न विचारला की बिकॉज उत्तर देतो आपण. फायनी प्रश्न जर विचारला असेल आपल्याला तर आपण बिकॉज उत्तर देतो. मग आता मी म्हणतो की बिकॉज असेल तर फायनी सुरुवात करायची, उलट करायचं. समजले तीन गोष्टी. चौथी विच म्हणजे कोणता, कोणते, कोणती असा अर्थ असतो. कोणता, कोणते, कोणती असा अर्थ असतो. मग वाक्यात एखाद्या वस्तूबद्दल जर माहिती दिली असेल, वाक्यात एखाद्या वस्तूबद्दल माहिती दिली असेल तर विचचा वापर होतो. वस्तूबद्दल माहिती दिली असेल तर विचचा वापर होतोय. समजले दुसरं तुम्हाला? वाक्यामध्ये वस्तूबद्दल माहिती असेल तर विचचा वापर करायचा. कोण, हु किंवा हुम. हुम म्हणजे जसं कोणाला, हुम म्हणजे कोण. इथं म्हणले वाक्यात, वाक्यात व्यक्तीबद्दल माहिती जर दिली असेल, व्यक्तीबद्दल जर माहिती दिली असेल तर हु किंवा हुम वापरायचा. कोणाला, हुम म्हणजे कोणाला, हु म्हणजे कोण. आता इथं बघा म्हणते मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. मीना माझी चांगली मैत्रीण आहे. मीनाला अंडरलाईन मारलेलं आहे. हे उत्तर मिळावं असा प्रश्न विचारायचा आहे. व्यक्तीबद्दल बोलले म्हणून हु घेतला मी, हु शब्द वापरला. सहाय्यकारी क्रियामध्ये इथंच असते इज घेतला. आणि राहिले अधोरेखित न केलेले शब्द तसेच घेतले. अधोरेखित न केलेले शब्द. तर आपला शब्द काय? अधोरेखित न केलेले शब्द. हु इज गुड फ्रेंड ऑफ माइन. माझी चांगली मैत्रीण कोण आहे? मीना. असं होतं. प्रश्न काय? माझी चांगली मैत्रीण कोण आहे? तर मीना. समज इथेपर्यंत. आता पुढे व्हॉट काय. वाक्यात एखाद्या गोष्टीबद्दल माहिती सांगितली असेल, एखाद्या गोष्टीबद्दल माहिती सांगितली असेल तर कायचा वापर करायचा, व्हॉटचा वापर करायचा. आणि कसा, हाऊ, कसा. एखादी विशिष्ट परिस्थिती वर्णन केली असेल, विशिष्ट परिस्थिती वर्णन करताना हाऊचा वापर करायचा. समजलं तुम्हाला हे? आता हे समज असेल तर हे वाक्य पहिलं द्या. काय मी थांबा आणखी एक आता एक सांगतो. हे झालं की, हे झालं कशी, हे आता आपण वर्णन कशाबद्दल केलं रे बाळांनो? डब्ल्यू या शब्दासाठी केलं की नाही? मग सहाय्यकारी क्रियापदाचा विषय संपला पाहिजे का? नेहमीच वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असेल का? नाही, असू शकत नाही. का? तुम्हाला माहिती आहे कोणत्या दोन काळामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसतं हे तुम्हाला माहितीच आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्सला सहाय्यकारी क्रियापद नसते. बरोबर की नाही? मग सहाय्यकारी क्रियापद नसते, दोन वेळेला नसते सहाय्यकारी क्रियापद. त्या प्रकारात जर वाक्य आलं तर तुम्ही कुठून आणलं सहाय्यकारी क्रियापद? त्या जर दोन प्रकारामध्ये जर सहाय्यकारी क्रिया, त्या दोन प्रकारामध्ये जर वाक्य आलं, कुठल्या दोन प्रकारामध्ये? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये किंवा सिंपल पास्ट टेन्स मध्ये जर वाक्य आलं तर तुम्ही सहाय्यकारी क्रियापद वापरणार. कुठलं वापरणार? कुठून आणणार? तर लक्षात ठेवायचं वाक्याचा काय? सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर नेहमीसारखी सहाय्यकारी क्रिया वापरायचं. आणि वाक्याचा काय जर सिंपल पास्ट टेन्स असेल तर वॉज वेअर पैकी वापरायचं. असं म्हणत होतो की मोठं चेन डिव्हाइस मध्ये म्हणत होतो, पण इथं तसं नाही आहे. असं चेन डिव्हाइस मध्ये इथं कसं आहे? डू डज डिड वापरायचं. लक्षात घ्या. आपण चेन डिव्हाइस मध्ये कसं म्हणत होतो बघा, फरक काय आहे? चेन डिव्हाइस मध्ये काय म्हणायचो? वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर एम आर पैकी वापरायचं. वाक्य पास्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्स वॉज वेअर वापरायचं. पण इथं कसं आहे?
वाक्याचा काळ बघायचा. जर सिंपल प्रेझेंट असेल तर यमीजार वापरायचं, मनाचंच घ्यायचं, तो वाक्यात नसतं. आणि वाक्य जर सिंपल पास्ट टेन्स असेल तर बघा, आता बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, वाक्य जर सिंपल प्रेझेंट टेन्सचे असेल तर डू किंवा डज वापरायचं. काय वापरायचं? डू डज डीड वापरायचं म्हणणार तुम्ही, पण डू डज वापरायचं. कोणासाठी? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आणि वाक्य जर सिंपल पास्ट टेन्स असेल, वाक्य सिंपल पास्ट असेल तर डीड वापरायचं. कारण सक्रिय पाहिजेच ना आपल्याला. डब्ल्यू शब्द आला की सक्रिय आलाच पाहिजे. डब्ल्यू शब्द आला काय आला पाहिजे? सक्रिय आला पाहिजे. समजते का? डब्ल्यू शब्द आला काय आला पाहिजे? सहाय्यकारी क्रियापद आला पाहिजे. म्हणजे वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापद नसेल आणि जर वाक्य जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर डू किंवा डज घ्यायचा इथं या ठिकाणी. आणि वाक्य जर सिंपल पास्ट टेन्सचे असेल तर डीड घ्यायचं कुठं या ठिकाणी. आणि बाकीच्या वेळेला असतातच सहाय्यकारी क्रियापद, त्यामुळे विषयच येतो. फक्त त्या दोन काळाचाच विषय येतो. समजलं तुम्हाला? आणि मग लिहा, तिथे लिहा तसं वाक्य पुढचा नियम म्हणून. जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल, जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल, जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर पहिला करा जर सिंपल प्रेझेंट टेन्सचे जर वाक्य म्हणा, जर वाक्य असे म्हणजे जर वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचे असेल जर वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचे असेल तर डू ऑब्लिक डज वापरावे. डू किंवा डज वापरावे. डू किंवा डज वापरावे. ओके, डू किंवा डज वापरावे. जर वाक्य सिंपल पास्ट टेन्सचे असेल तर डीड वापरावे. डीड वापरावे. डीड वापरावे. आणि अजून एक नियम आता बघा, लक्षात द्या. वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचे असेल तर काय वापरायचं? डू डज वापरायचं. डू किंवा डज वापरायचं. आता डज कधी वापरायचं? येस किंवा येस प्रत्यय असेल तर डज वापरायचं. क्रियापदाला येस किंवा येस प्रत्यय असेल तर डज वापरायचं. आणि क्रियापद साधा असेल तर डू वापरायचं. समजा गोज असेल, GOES, डज वापरायचं. आणि नुसतं गो असेल तर डू वापरायचं. समजलं? कम्स असेल तर डज वापरायचं. कम असेल डू वापरायचं. स्विम्स असेल डज वापरायचं. स्विम असेल डू वापरायचं. लक्षात घ्या, वाक्यात येस क्रियापदाला येस किंवा येस प्रत्यय असला काय वापरायचं? डज वापरायचं. आणि ते काय वापरायचं? सिंपल प्रेझेंट टेन्सचा विषय झाला. आता इथं भूतकाळ असेल तर म्हणजे समजा वेंट असतं, गोचं भूतकाळ काय असतात? वेंट असतात, तर डीड वापरायचं. डीड वापरायचं. कमचा भूतकाळ केम असेल, डीड वापरायचं. इटचा पास्ट टेन्स एट असेल. स्विमचा भूतकाळ स्वॅम असेल, डीड वापरायचं. समजते का? भूतकाळ असेल तर डीड वापरायचं. ते समजते तुम्हाला. किंवा ईडी जर प्रत्यय लागला, कॉलड असतं. ईडी प्रत्यय लागणार कॉलड असतं. वॉकचं वॉकड असतं. समजते का? तर ते भूतकाळ असतील तर डीड वापरायचं.
येस प्रत्यय असेल तर डज वापरायचं आणि साधं रूप असेल तर डू वापरायचं. समजलं काय तुम्हाला? आता हे झाल्यानंतर मग अजून काय करायचं आहे? तर हे जेव्हा डू डज डीड वापरतो, आता समजा मी आता म्हणलं तुम्हाला कम्स असेल तर आपण काय वापरणार? डज वापरणार. काय घेणार आहे? डज घेणार आहे. समजा इथं जर गोज असतं तर काय वापरणार? डज वापरणार. समजा इथं नुसतं गो असतं तर डू वापरला असता. हे तुम्हाला तर मी सांगितलं. किंवा वेंट असतं तर मी तर काय म्हणणार? डीड वापरतो. पण आता मला सांगायचं आहे, जे वेंट होता म्हणून डीड वापरला, कम्स होता म्हणून डज वापरला, गोज होता म्हणून डज वापरला, गो होता म्हणून डू वापरला. पण जेव्हा ह्याच्यामुळे हे वापरलं ना, म्हणून त्याचा येस काढून टाकायचा असतो. येस काढून टाकायचा असतो. येस म्हणजे थोडक्यात क्रियापदाची साधी रूप करायचं असतं. हे एक वाक्य लक्षात. काय? जेव्हा आपण वाक्यात डू डज डीड मनानं वापरतोय आपण आपल्या काळानुसार, हो की नाही, तेव्हा क्रियापदाची साधी रूप घ्यावी. एक नियम आहे. ध्यात राहून दे तुम्हाला. वाक्यामध्ये जेव्हा डू डज डीडचा वापर करतो, वाक्यामध्ये जेव्हा डू डज डीड चा वापर करतो, डू डज डीड चा वापर करतो, तेव्हा क्रियापदाचे साधे रूप करावे. क्रियापदाचे काय करायचं? साधे रूप करायचं. क्रियापदाचे साधे रूप करायचं म्हणजे साधे रूप करायचं म्हणजे काय? कम्स असेल तर कम करायचं, गोज असेल तर गो करायचं, वेंट असेल तर गो करायचं, भूतकाळ असेल तर साधं रूप करायचं. लक्षात घ्या. स्वॅम असेल तर स्विम करायचं. ते 3 रूप तुम्हाला लिहून दिलेले आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड एका व्हिडिओमध्ये आहेत बघा, आणि तुम्हाला इथे लिहून दिले. तर ते 3 जे रूप आहेत त्या 3 रूपातलं साधं रूप म्हणजे पहिलं रूप आहे V1 करायचं. काय करायचं? V1 करायचं. समजलं तुम्हाला? तर ते वाक्य मगाचं लिहून घ्या. त्याला मीना वाक्य घ्या पहिलं. आपण करूया. मीना इज a good friend of mine. Good friend of mine. म्हणजे मीना माझी चांगली मैत्रीण आहे. आता आपण सूत्राप्रमाणे जाऊया. उत्तर काढायचं. तुम्हाला काय केलंय? मीनाला अंडरलाईन मारलंय. क्वेश्चन कसा विचारतात ते पहिला क्वेश्चन मी सांगतो बघा. क्वेश्चन कसा विचारतात सांगतो. परीक्षेमध्ये क्वेश्चन कसा विचारतात बघा. क्वेश्चन लिहून देतो इथं. फ्रेम असं म्हणतात. फ्रेम WH क्वेश्चन. फ्रेम WH क्वेश्चन so that underlined words get an answer. असा क्वेश्चन विचारतात. कंसामध्ये देतात तुम्हाला. हे वाक्य देतात कंसात देतात. असं ह्या वाक्याच्या कंसात देतात. काय? WH क्वेश्चन तयार करा. असा करा की अंडरलाईन केलं उत्तर मिळालं पाहिजे. प्रश्न समजला तुम्हाला? आता उत्तर आपण बघूया. हा क्वेश्चन सेंटेन्स आहे. सेकंड आन्सर त्याचं कसं बघा. नेहमी आपण काय करणार आहे? पहिला WH शब्दाने सुरुवात करणार आहे. शब्द कोणता आहे? WH शब्द कोणता वापरूया? मीना. मीना व्यक्तीबद्दल आले की नाही, म्हणून त्या लिस्ट मधलं हू येणार. कोण येणार? हू. समजलं का? काय येणार? हू येणार. हू नंतर सहाय्यकारी क्रियापद दिसतंयच, तेच लिहायचं आहे. हू इज. आणि अधोरेखित न केलेले शब्द. हू इज गुड फ्रेंड ऑफ माइंड. झालं. आणि क्वेश्चन मार्क द्यायला म्हणजे एवढं केलं की 1 मार्क मिळतो.
आणि हे आताच नाहीये, तुम्ही कुठल्याही परीक्षा द्यायला लागला पुन्हा इंग्लिश जेव्हा जेव्हा जिथपर्यंत तुम्ही इंग्लिश शिकता आहात, जिथे जिथे तुम्हाला इंग्लिश शिकायला लागेल तिथं तिथे ह्याचा उपयोग होणार. मग ते स्पर्धा परीक्षा असतील तुमच्या, कुठल्याही परीक्षेत तुम्ही परीक्षा देत असाल, स्पर्धा परीक्षा किंवा तुमच्या शालेय जीवनामध्ये सुद्धा उपयोग होणार आहे. म्हणजे हु इज झालं का, उत्तर मिळालं का बघा. हु इज गुड फ्रेंड ऑफ माइंड, उत्तर मिळालं. दुसरं वाक्य बघा. I came at 12 in noon. 12 at noon. नून म्हणजे दुपार. नून म्हणजे दुपार. दुपारी 12 वाजता मी आलो आणि अंडरलाईन केलेलं आहे. ॲट 12 इन द नून म्हणायचं. इथे इन द नून, इन म्हणा, इन नून असं. आता ॲट 12 इन नून वेळ दिली की नाही? वेळ दिली काय आला पाहिजे? वेळ दिली काय आला पाहिजे? शब्द डबले शब्द काय आला पाहिजे? केव्हा? फेन. वेळे संबंध आहे की नाही? सुरुवात कशी व्हायला पाहिजे? फेन. आता केव भूतकाळ आहे, सहाय्यकारी क्रियापद आता आहे का? नाही, म्हणून डिलीट करायचे. आणि अधोरेखित न केले शब्द कोणते? आय केमचं साधरूप कम प्रश्नचिन्ह. आता म्हणजे शेवटचा नियम बघा. डू डज डीड जेव्हा वापरतो तेव्हा क्रियापदाचे साधे रूप करावे. समजलं? झालं उत्तर. व्हेन डीड आय कम, उत्तर मिळालं ॲट 12 इन द. समजलं? नेक्स्ट. My school is in a middle of city. Middle of a city. माझी शाळा शहराच्या मध्यावर आहे. तिसरं वाक्य अंडरलाईन केले. इन मिडल ऑफ सिटी, शहराच्या मध्यावर. आता बघा, लक्ष द्या. आता कुठं शहराच्या मध्यावर म्हणजे ठिकाण दाखवलं का? शहराच्या मध्यावर म्हणजे फिक्स ठिकाण आहे. शहराचं मध्य म्हणजे ठिकाण आहे. मग तुम्ही काय म्हणणार? फेअर. कोठे म्हणजे सुरुवात कशी होणार? फेअर सहाय्यकारी क्रियापद इज माय स्कूल. उत्तर मिळते का बघा. माझी शाळा कुठे आहे? माझी शाळा शहराच्या मध्यावर आहे. म्हणजे अधोरेखित केलेला शब्द उत्तर मिळतं तुम्हाला. लक्षात आलं का? अधोरेखित केलेलं काय उत्तर मिळतं? ते शब्द असा प्रश्न तयार केला. समजलं का बघा बरं. माय हाऊस इज सिच्युएटेड at the top of hill. माझे घर टेकडीच्या माथ्यावर आहे. माझे घर टेकडीच्या माथ्यावर आहे. पहिलं दिलंय at the top of hill. at the top of hill, टेकडीच्या माथ्यावर. कुठे? ठिकाणे नाही, ठिकाणे म्हणून काय करायचं? वेअरच येणार. वेअर सहाय्यकारी क्रियापद इज माय हाऊस. समजलं का? प्रश्नचिन्ह समजते का बघा. सिच्युएटेड. माय हाऊस. वेअर इज माय हाऊस सिच्युएटेड. माझे घर कोठे बसलेले आहे? कोठे आहे? आलं का लक्षात? असं त्याचा अर्थ होतो. His father is a doctor. His father is a doctor.
त्या प्रोफेशन बद्दल सांगितलेलं आहे. फाट घ्यायचं, हू नाही म्हणायचं. हू इज फादर म्हणजे ते नाव येणार, जसं मग मीना आली की नाही, काय आहे त्याचे वडील काय आहेत, डॉक्टर आहेत. कोण आहेत म्हणत नाही आपण, कोण आहेत म्हणजे की नाव येणार त्याचं, कोण म्हणजे की नाव येणार ना, कोण नाव किंवा असं काय येणार. तर काय आहेत तर डॉक्टर आहेत, म्हणजे काय येणार, व्हॉट मी सुरुवात होणार, व्हॉट इज हिज फादर. समजलं का बघा बरं, तुम्हाला समजते का मी काय सांगते ते. तर व्हॉट इज हिज फादर, त्याचे वडील काय आहेत तर I went to village because he called us. He called me. Because पासून अंडरलाईन मारलेले. I went to village because he called me. आम्ही गावाला गेलो कारण त्याने आम्हाला बोलवलेलं होतं. ते इथं समजलं लगेच तुम्हाला. बिकॉज झालं म्हणजे कशाने सुरुवात करणार, बायने सुरुवात करणार. करा बरोबर, बाय बरोबर. दीड का घ्यायचं, वेंट आहे, वेंट आहे म्हणून काय घ्यायचं, दीड घ्यायचं. आणि अधोरेखित न केलेले शब्द कोणतेच अधोरेखित न केलेले हे, पण त्यातला वेंटचा साधरूप करायला पाहिजे, गो व्हायला पाहिजे. म्हणजे व्हाय डीड आय गो टू विलेज. आणि ती सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो शेवटी प्रश्नाची. सर्वात महत्वाची गोष्ट सांगू, आय वाक्यात कुठं बी येऊ द्या, सुरुवातीला येऊ द्या नाहीतर मध्ये येऊ द्या, त्याचं साधं सॉरी त्याचं कॅपिटलच असतं. त्याचं कुठे मग सुरुवातीला आपण नेहमी कॅपिटल काढतो, तो भाग नाही आहे. पण मध्ये कुठेही जर आय आला तर तो स्मॉल काढायचा नाही, कॅपिटलच काढायचा. म्हणून मी आय कॅपिटल काढावा. व्हाय डीड आय गो टू विलेज, मी गावाला का गेलो, त्याला बोलवतो. ही कॉल्ड मी, त्याने मला बोलवलं म्हणून मी गेलो. समजलं तुम्हाला. अशा प्रकारे वाक्य आपण जेव्हा शिकतो तेव्हा आणखी वाक्य येतील. तुम्हाला मुद्दा समजला, अभ्यास करा चांगला, पाठ करून ठेवा नियम त्याचे. ओके.